अनिसाची या वारीबद्दलची नेमकी काय भूमिका आहे? पंढरपूरची वारी ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? श्रद्धा असेल तर तिच्यात अनिसाचे कार्यकर्ते सहभागी का होत नाही, आणि ती अंधश्रद्धा आहे असं जर वाटत असेल तर मग तिला विरोध का करत नाही? चांगला प्रश्न आहे. याच्यासाठी आपण मगाशी केलेल्या श्रद्धेच्या व्याख्येपासून सुरुवात करू. मी तुम्हाला म्हटलं होतं, उत्कटपणे कृतिशील झालेली विवेक शक्ती म्हणजे श्रद्धा. या पहिले दोन निकष वारी निश्चितपणे पूर्ण करते, उत्कटता आणि कृतिशीलता. सगळे वारकरी येतात ते कुणी निमंत्रण न देता येतात, स्वतःच्या खर्चाने येतात, अडीअडचणी सोसून येतात, पावसामध्ये चालतात, चिखलामध्ये चालतात, गैरसोयी सोय करून राहतात, कुठल्याही प्रकारचा नवस पांडुरंगाला बोलत नाहीत आणि गर्दीमुळे देवाचं दर्शन झालं नाही तरी कळसाचं दर्शन घेऊन परत जातात. हा सगळा भाग उत्कटपणे कृतिशीलता याचा पूर्वार्ध पूर्ण करतो. महत्त्वाचा शब्द आहे विवेक शक्ती. आणि मी म्हटलं की मूल्य विवेक उन्नत करते ती श्रद्धा असते. वारी कशा करता सुरू झाली हो? वारी सुरू झाली याचं कारण, ज्यावेळी वारी सुरू झाली आणि भागवत धर्माची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रचंड विषमतेचा बुजबुजाट होता. तुमचे कपडे, तुमचं खाणं, तुमची बाह्यांग लक्षणं याच्यावरनं जात आणि उपजात कळत होती. मग वारकरी असं म्हणले, आम्ही सगळे मिटवतो. ज्याच्या कपाळावर टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, जो गोपाल काला कालाला तयार आहे, जो ज्ञानेश्वर माऊलीला आणि तुकारामाला मानतो, तर वैष्णव ते जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्यामुळे वारीमध्ये कोणीही कुणाच्याही पाया पडतो आणि माऊली म्हणतो हे तुम्हाला माहीत असेल. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ते एकत्र नाचतात. इथून खरा पुढचा मुद्दा सुरू होतो श्रद्धेचा. हे सगळं फक्त वाळवंटामध्येच मर्यादित राहतं. म्हणजे आपण असा विचार करायला पाहिजे होता की एवढा मोठा वारकरी संप्रदाय जर आहे आणि तो जर जातीच्या धर्माच्या पलीकडे जाणारा आहे, तर गावोगावी त्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजे होती. ती अजिबातच कशी झाली नाहीत. बरं नाही झाली, आज आम्ही आंतरजातीय लग्न लावतो, आम्हाला त्यांनी येऊन पाठिंबा द्यायला पाहिजे होता. बरं ते राहू दे, अस्पृश्य गावाच्या बाहेरच कसे राहिले, ते गावात कसे आले नाहीत. बरं ते राहू दे, वारी सुरू झाल्यानंतर 400 वर्षांनी फुले आणि 500 वर्षांनी आंबेडकर जन्माला आले, त्यांना एवढा विरोध का झाला? त्यामुळे वारी ही समता संघर्षाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे, पण ती श्रद्धा आहे. याच्यासाठी ही समता संघर्षाची लढाई त्यांना बरीच अधिक नेटाने लढावी लागेल.